नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर चला आज आपण पाहणार आहोत दर साल 18% सरळ व्याजाने 10,000 रुपये गुंतवले तर दर महिन्याला किती व्याज मिळेल. तर ह्यासाठी आपल्याला अगोदर काय काय क्वेश्चनमध्ये दिले ते माहिती पाहिजे. इथे मुद्दल 10,000 रुपये आहे, दर 18% आहे आणि काळ 1 वर्ष आहे. तर सरळ व्याजाचा सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद 100. तर आपण इथे आता किमती पुट केलेल्या आहेत, मुद्दल दर आणि काळ छेद 100. इथे काटाकाटी करायची आहे आपल्याला. हे 2 झिरो हे 2 झिरो कटून जातील तर इथे 100 राहतील. 18 आणि 1 18 गुणवले 1 18 होईल. 100 गुणवले 18 1800. म्हणून एका वर्षाचे सरळ व्याज 1800 रुपये होते. मग एका महिन्याचे व्याज विचारलेलं आहे आपल्याला. मग तर काय करायचं, एका वर्षाचे व्याज छेद एका वर्षातील महिने. तर एका वर्षाचं व्याज 1800 छेद एका वर्षात 12 महिने असतात म्हणून 12. तर 1800ला 12ने भाग द्यायचा आहे. तर उत्तर मिळेल आपलं 150. म्हणून एका महिन्याचे सरळ व्याज 150 रुपये मिळेल.